कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाड पोलिसांची मोठी कारवाई. शिरगाव नाक्यावर विदेशी दारू जप्त. 1 लाखाचा मुद्देमाल हस्तगत. आरोपी निखिल सागवेकरला अटक. लक्ष्मी ऑर्गॅनिक्स बाबत महत्त्वपूर्ण निर्णय. जनतेच्या भावनांचा होणार विचार. 9 तारखेनंतर चित्र स्पष्ट होणार. मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन. नागोठणे मतदारसंघात मनसेचा जोरदार प्रचार. साईनाथ धुळेंना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद. घरोघरी पोहोचले मनसेचे कार्यकर्ते. विकासाच्या मुद्द्यावर धुळे झाले आक्रमक. आणि स्वर्गीय अजितदादांचे अस्थिकलश कर्जतमध्ये. सुधाकर घारे यांच्याकडून श्रद्धांजली. खालापूर खोपोलीमध्ये अस्थिकलश दर्शन. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. दादांच्या आठवणींना दिला उजाळा. पाहुयात सविस्तर वृत्त. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील महाड शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना शिरगाव नाक्यावर एका संशयास्पद एर्टिगा कारला रोखण्यात आलं. या कारची कसून तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा बेकायदेशीर साठा आढळून आला. पोलिसांनी या कारवाईत कारसह एकूण 1,07,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी शिरगाव येथील 29 वर्षीय आरोपी निखिल सुरेश सागवेकर याला पोलिसांनी अटक केलाय. त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून ही दारू स्वतःच्या फायद्यासाठी आणि विक्रीसाठी नेली जात असल्याचं उघड झालंय. महाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश तडवी यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. निवडणुकांच्या काळात बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अलर्ट मोडवर असून ही दारू कोठे पोहोचवली जात होती याचा सखोल तपास सुरू आहे. या कारवाईमुळे महाड परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या प्रकल्पाबाबत एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. चिपळूण आणि खेडमधील स्थानिक जनतेने या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री सामंत यांनी 9 तारखेनंतर स्थानिक लोकांच्या भावना आणि त्यांच्या सर्व मागण्यांचा सविस्तर विचार करूनच पुढील अंतिम निर्णय घेतला जाईल असं स्पष्टपणे सांगितलंय. राज्याचे उद्योग मंत्री म्हणत नाहीत, पर्यावरण विभाग म्हणतो. पहिली गोष्ट अशी आहे की चिपळूणमधल्या सगळ्याच लोकांचा मला मनापासूनचा आदर आहे. त्याच्याबद्दल काय मला दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. PFAS तिथं तयार होत नाही. फ्लोरीनचे काही घटक त्या ठिकाणी तयार होत आहे, त्याच्यामध्ये कुणी नाकारलेलं नाही. PFAS ज्यावेळी ट्रायल बेसिसवर 1% बनवण्याचा प्रयत्न केला तर ते देखील ज्या ठिकाणी त्याचं विघटन करावं लागतं ते तळोजालाच नेऊन केलेलं आहे. तर PFAS तिथे तयार होत नाही. नंबर 1. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर निसर्गाला बाधा होणारं एखादा PFAS असं नाही, कुठचाही पदार्थ रत्नागिरी जिल्ह्याच्या कुठच्याही MIDC जर तयार होणार असेल आणि निसर्गाला बाधा निर्माण होणार असेल आणि जीवनाची हानी होणार असेल तर त्या पदार्थावर बॅन करू हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. पर्यावरण विभागाचा अजून उद्योग विभागाकडे अहवाल येणं बाकी आहे. आचारसंहिता असल्यामुळे जास्त मी त्याच्यामध्ये काही बोलत नाही. पण 9 तारखेनंतर जे जनतेला चिपळूणच्या पाहिजे किंवा खेडच्या तेच महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही करू. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि गुहागर परिसरात आंबा बागायतदारांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. गेल्या काही दिवसातील बदलत्या हवामानामुळे आंब्याच्या मोहरावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलंय. कृषी विभागाने घेतलेल्या ताज्या आढाव्यात या गंभीर परिस्थितीची नोंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. बाधित झालेल्या बागांची प्रत्यक्ष पाहणी करून लवकरच नुकसानीचा पंचनामा केला जाणार आहे. कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आंबा पिकावर पडलेल्या संकटानं शेतकरी वर्ग हवालदिल झालाय. मोहराचं नुकसान झाल्यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जाते. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. कृषी अधिकाऱ्यांनी बागायतदारांना घाबरून न जाता योग्य त्या कीटकनाशकाची फवारणी करण्याचा सल्ला देखील दिलाय. लवकरच या संपूर्ण प्रक्रियेला गती मिळून बळीराजाला मोठा दिलासा दिला जाईल. मला ही माहिती अचानक आपल्याकडनं कुठे येते अजून खरंच कळलेलं नाही. कारण मी जेव्हा कृषी विभागाचा आढावा घेतो किंवा मला जेव्हा ब्रीफिंग होतं हे ह्या भागामध्ये काही ठिकाणी आहे. पण आपला जिल्हा खारेपाटणपासून सुरू होतो आणि मंडणगडपर्यंत आहे. म्हणजे सगळीकडेच अशा पद्धतीचं झालं आहे, अशातला भाग नाही. दापोली कृषी विद्यापीठाशी जेव्हा चर्चा केली
म्हणजे त्यांनी सांगितलं की विशेषतः या परिसरामध्ये म्हणजे गुहागर आणि चिपळूणच्या पट्ट्यामध्ये अशा पद्धतीनं हिट काहीतरी जनरेशनमध्ये 2-4 दिवस झालेली होती आणि तो पंचनामा नक्की होईल ना, पण तो सरसकट पूर्ण जिल्ह्यावर परिणाम आहे असातलं भाग नाही. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत गुहागरमधील प्रचार सभेत असताना देवखेळ या वेबसिरीजचा मुद्दा अचानक तापल्याचे पाहायला मिळाले. या वेबसिरीजमध्ये कोकणाच्या लोकसंस्कृतीतील महत्त्वाचा भाग असलेल्या शंकासुराबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला. या तक्रारीची दखल घेत उदय सामंत यांनी तातडीने आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी सभेत बोलताना स्पष्ट शब्दात ग्वाही दिली आहे, जर या वेबसिरीजमध्ये काहीही अपमानास्पद आढळले तर त्यावर कायमची बंदी घातली जाईल. हा शासनाच्या वतीने आपला शब्द असल्याचं त्यांनी ठामपणे नमूद केलंय. इतकंच नाही तर भाषण संपताच सामंत यांनी दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांना तातडीने फोन लावला आणि जमलेल्या सर्वांसमोरच खुलासा करण्यास सांगितले. यावेळी गायकवाड यांनी आपली बाजू मांडताना शंकासुराबाबत नितांत श्रद्धा आहे, तरीही अनावधानानं काही चूक झाली असल्यास ती तातडीनं दुरुस्त केली जाईल अशी स्पष्टता केली आहे. कोणत्याही आक्षेपार्ह मजकुराबाबत त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली असून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. 100% आश्वासन आणि वचन देतो, या देवखेळमध्ये आपल्या संस्कृतीला बाधा करणारं काय असेल तर ही वेब सिरीज थांबवली जाईल, हा शासनामार्फत माझा तुम्हाला देण्यात शब्द आहे. खरं तर आता उदय सरांनी जस्ट सांगितलं की तिथे बऱ्याच गोष्टींचा जरा ओघ सुरू आहे देवखेळमुळे. आमच्याकडेही काही तक्रारी आल्या होत्या रायटअपमध्ये, त्याचंही आम्ही निरासन केलेलं आहे. आणि जे ऍडव्होकेट सावली म्हणून होते त्यांनी सुद्धा याविषयी पहिल्यांदा तक्रार जेव्हा हे केली त्यावेळेस त्याचा जो प्रमोवर त्यांचा आक्षेप होता तो प्रमो आपण चेंज केलेला आहे. एका शंकासुराचं काम करणाऱ्या एका माणसाची ती गोष्ट आहे. त्याच्यात आम्ही प्रत्येक गोष्ट करताना म्हणजे पासून सगळं विधिवत गोष्टींना नावेळ ठेवून, नमस्कार करून, कौल ठेवून या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे आम्ही तो प्रयत्न केलाय की कुठल्या संस्कृतीला आणि शंकासुराला धक्का लागता कामा नये. पण मे बी प्रमो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काही गैरसमज निर्माण झाले, पण ते सगळे दूर करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि आम्हाला कुठल्याच पद्धतीचा शंकासुराचं जे काही आपल्याकडे दैवत आहे त्याचा अपमान करायचा नाहीये. आपले रायटर सुद्धा चिपळूण मधले आहेत, त्यामुळे आम्ही सगळा अभ्यास करून तो पूर्ण वेबसिरीज शूट केली होती. पण मे बी कधी कधी होतं असं की छोट्या गोष्टीवरनं त्याचा एक गैरसमज निर्माण होतो, पण तो पूर्ण गैरसमज क्लिअर करण्याची आमची जबाबदारी आहे. आम्ही तो करू. राज्याच्या राजकारणात सध्या एका नव्या नियुक्तीची जोरदार चर्चा सुरू आहे. सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात. या ऐतिहासिक निर्णयाचा सार्थ अभिमान वाटत असला तरी सामान्य जनतेतून येणाऱ्या प्रतिक्रिया मात्र अत्यंत संमिश्र स्वरूपाच्या आहेत. इतक्या कमी कालावधीत ही महत्त्वाची आणि इतकी मोठी जबाबदारी त्यांच्याकडे नेमकी कशी सोपवण्यात आली असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जातोय. या संदर्भात मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ही अजितदादांच्या समोर झाली, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली. त्याच्यामुळे स्वाभाविक मला देखील हे वाटणं क्रमप्राप्त आहे की तिसऱ्या दिवशी असं का घडलं. आता काय कायदेशीर बाबी होत्या त्या मला माहीत नाही, परंतु मी म्हणण्यापेक्षा, कारण सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झाला, त्या पहिला उपमुख्यमंत्री आहे, त्याच्याबद्दल अभिमान आम्हाला सगळ्यांनाच आहे, त्याच्याबद्दल कुठेही नाकारता येणार नाही. परंतु जनतेच्या मनामध्ये जे आहे, किंवा तुम्ही जर शपथविधीचे फोटो बघितले किंवा तटकरे साहेबांचे फोटो बघितले किंवा प्रफुल्लबाईंचे फोटो बघितले आणि त्याच्याखाली लाखो लोकांच्या आलेल्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर हे जे लवकर झालेलं आहे हे मला असं वाटतं त्या सोशल मीडियाच्या आधारे की अनेकांना पटलेलं नाही. काल लोकसत्ताचा आपण जर अग्रलेख बघितला असता त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. स्वाभाविक प्रत्येकाच्या मनाला जे वाटत असेल, पण त्याच्यामध्ये कायदेशीर बाब काय मला माहीत नाही. सुनेत्राबाईंनी उपमुख्यमंत्री झाल्या याच्याबद्दल 100% म्हणजे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून समाधान आहे, पण एवढ्या लवकर का झालं ही देखील एक शंका त्याच्यामध्ये निर्माण होते. त्याच्यामुळं त्यांच्या पक्षामध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, पण जसा तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे
असं वैयक्तिक माणूस म्हणून माझ्या मनामध्ये देखील समाधान. राजापूर पूर्व भागात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात काट्याची चुरस पाहायला मिळत आहे. आज पाचल येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयात प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. या प्रसंगी बोलताना क्षेत्रप्रमुख अशोक सकरे आणि विभाग प्रमुख विलास नारकर यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. जिल्हा परिषद उमेदवार समीक्षा चव्हाण आणि पंचायत समिती उमेदवार भामिनी सुतार यांनी यावेळी स्थानीय जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचं सांगून विजय पक्का असल्याचं स्पष्ट केलं. निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही गटांकडून आता जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात असून घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जातोय. या हाय व्होल्टेज लढतीमुळे संपूर्ण राजापूर तालुक्याचे लक्ष आगामी निकालाकडे लागले आहे. पाचल विभागातील राजकीय वातावरणामुळे या निवडणुकीत आता मोठी रंगत निर्माण झाली असून कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलंय. 52 जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सक्षम उमेदवार समीक्षा संभाजी अप्पा चव्हाण हातदे, त्याचप्रमाणे तवडे पंचायत समिती गणाचे उमेदवार अनुभवी आणि कार्यकुशल अशा भामिनी भास्कर सुतार करक या गावच्या माजी सरपंच, सध्याचे चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहत आहे. या अनुभवी उमेदवारांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि निश्चित तामाणे गणातून योगेश डांगे यांच्या तामाणे गणातून त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची निशाणी देखील मशाल आणि या दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या उमेदवारांना निश्चित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळेल आणि या भागातील जनता त्यांना निश्चित निवडून देईल याची खात्री आहे. कारण या भागात स्वातंत्र्य सैनिकांनी काम केलेलं आहे आणि अनुभवी कार्यकुशल हा भाग आहे. या भागातून निश्चित कार्यकर्ते विकले जाणार नाहीये. जरी नेते विकले गेले तरी कार्यकर्ते अजून जाग्यावरती ठाम आहेत आणि त्यांच्या जीवावरती आम्ही तिन्ही उमेदवार प्रचंड मताने विजयी होऊ याची मला खात्री आहे. आमचा विजय हा निश्चितच आहे. जे जनतेच्या ज्या आमच्याकडून अपेक्षा आहेत म्हणजे सामाजिक, शैक्षणिक व इतर काही, त्या आम्ही नक्कीच पूर्ण करायचा प्रयत्न करू. आणि त्यांनी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती याचा विचार करून आम्हाला भरघोष मतदान करून विजयी करा. तलवडे 52 या गणातून मी सौ भामिनी भास्कर सुतार मला मिळालेली उमेदवारी ह्या सर्व प्रेरणादायी विचारांच्या लोकांच्या माध्यमातून मिळालेल्या आहे. निश्चितपणे मिळालेल्या उमेदवारीचा आम्ही पुरेपूरच विचार करून लोकांपर्यंत कसं पोचता येईल किंवा कशा पद्धतीने कामं करता येईल. कारण मागचा आलेल्या अनुभवानुसार मागच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, ज्या पद्धतीने ज्या गावागावात वस्तीमध्ये जे काही धुमाकूळ गेला होता आणि त्यांनाच आम्ही त्यांच्या जो काही विचारां जे काही धुमाकूळ गेले त्यांच्याच आम्ही विरोधासाठी आम्ही इथे उभं राहिलेलो आहोत. आणि ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे आता उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे आम्ही खारीचा वाटा म्हणून त्यांच्या पाठीशी निश्चितपणे उभे राहणार आहोत. आणि जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही चाललं आहे की आज संविधान आज पायदोळी तुडवलं गेलं जाते, तिथे कुठंही ते संविधान जे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून जो काही विचारांच्या माध्यमातून जे देश चालले ते आज संविधानच पायदोळी तुडवलं गेलं आहे. आणि ते निश्चितपणेच आपण सगळ्यांच्या या माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीने कामकाज करू. गुहागर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारानं आता चांगला जोर धरलाय. शृंगारतळी जिल्हा परिषद गटात महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राजेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी आणि घरातील सर्व महिला आता थेट रणांगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय. रणांगणात सक्रिय झालेल्या स्त्री शक्तीमुळे प्रचारात मोठी चुरस निर्माण झाली असून घरोघरी जाऊन महिला मतदारांशी थेट संवाद साधला जातोय. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका खंबीर स्त्रीचा हात असतो, तसाच पाठिंबा
मी आज माझ्या पतीला भक्कमपणे देत आहे, अशा भावना त्यांच्या पत्नीनं प्रचारादरम्यान व्यक्त केल्या. शिवसेना, भाजप युती आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे डॉक्टर राजेंद्र पवार यांचा विजय हा निश्चित असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय. या प्रचार दौऱ्यात महिलांचा मोठा सहभाग दिसून येत असून डॉक्टर पवारांचे पारडे सध्या जड होताना पाहायला मिळते. या अनोख्या पाठिंब्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा सुरू आहे. आत्तापर्यंत जी प्रचार मोहीम सुरू आहे त्याच्यामध्ये मी डॉक्टर पवार म्हणजे माझ्या पतींच्या मागे मी प्रचारासाठी म्हणजे चालू केलेला आहे. त्याच्या प्रचारादरम्यान मला अनुभव इतके चांगले आलेले आहेत. सगळ्यांचा जो प्रतिसाद आहे तो खूप चांगला आणि पॉझिटिव्ह आहे आणि खूपच सगळ्यांच्या घरी भेटून सगळ्या लोकांना भेटल्यानंतर खूप आपुलकीचं जे वातावरण आहे त्यात खूप बरं वाटलेलं आहे. आणि शिवसेना, भाजप युती हा जो प्रचार चालू आहे आणि आम्ही एकत्र जे काय करतोय त्यामुळे इतकं छान वातावरण निर्मिती होऊन खूपच म्हणजे आनंददायी सगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. एवढं मी बोलू इच्छिते. साधारण विजयाच्या किती जवळपास आहात? आम्ही तसं बघितलं तर विजयाच्या जवळपासच आहोत. विजय हा आपलाच असणार आहे, पण त्यातनंच गाफील राहता कामा नये एवढी काळजी आम्ही घेऊ. रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे आगमन झाले. या प्रसंगी राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अस्थिकलश कर्जत येथे राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयात सन्मानाने आणण्यात आला. या ऐतिहासिक क्षणी अजितदादांचे चाहते आणि राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिवसभर हा अस्थिकलश कर्जत, खालापूर आणि खोपोली या भागात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यामुळे सर्व कार्यकर्त्यांना आणि दादांच्या चाहत्यांना त्यांचं दर्शन घेता येणार आहे. जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी यावेळी अजितदादांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. कर्जतमधील संपर्क कार्यालयाबाहेर सर्वांनी एकत्र येत अत्यंत भावुक वातावरणात श्रद्धांजली अर्पण केली. या संपूर्ण परिसरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून नागरिकांची दर्शनासाठी मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे. सर्व स्तरातून या उपक्रमाचे स्वागत होत असून परिसरात शांतता राखण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. परिसरामध्ये सकाळपासूनच चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. 28 तारखेच्या सकाळ उजाडली आणि आपल्या सर्वांसाठी जो एक काळा दिवस आपल्याला बघायला मिळाला. आदरणीय आपले नेते, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि आपले सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय दादा यांचं 28 तारखेला विमान अपघातामध्ये निधन झालं आणि आपल्या सर्वांच्यावर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल पूर्ण महाराष्ट्रावर एक मोठं संकट ओढवलं आणि त्यामध्ये दादांसारखा माणूस, प्रमुख माणूस आपल्यातून निघून जाणं म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक दुःखाची बाब आहे. आणि दादांच्या जाण्याने तर आपल्याला सर्वांना दुःख झालंच, परंतु महाराष्ट्राला सुद्धा या गोष्टीची दादांच्या जाण्याने एक जाणीव झालेली आहे का असा नेता आणि असा दादा महाराष्ट्राला परत मिळणं शक्य नाही. अशा पद्धतीने दादांचं कर्तृत्व होतं आणि त्यासाठीच आपण सर्वांनी दादांची जी हस्ती आहे ते आपण आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून आज कर्जतपासून त्याची सुरुवात होणार आहे. आपल्या कर्जतचे सर्व कार्यकर्ते आपण त्याचं दर्शन घेऊन ते हस्ती आपण कर्जतवरून खालापूरवरून खोपोली आणि खोपोलीवरून रायगडकडे म्हणजे प्रवाह मांडवा श्रीवर्धन इकडे जाणार आहे. आपण सर्वांनीच दादांच्या अस्थिचं दर्शन घेतलेलं आहेच. आपण पुन्हा एकदा दादांना एक श्रद्धांजली म्हणून 2 मिनिटं सर्वांनी स्तब्ध उभं राहून दादांना 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करू. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले. नागोठणे मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रोहा तालुका प्रमुख साईनाथ धुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह होम टू होम प्रचारावर विशेष भर दिला आहे. सामाजिक कामाची आवड आणि युवकांमध्ये असलेले मोठी क्रेज यामुळे साईनाथ धुळे यांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघातील स्थानिक प्रश्न, रखडलेली विकास कामे आणि खेळाडूंच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन
त्यांनी मतदारांना दिले आहे। लहानपणापासूनच जनसेवेचा वारसा लाभलेले धुळे आपल्या दांडग्या जनसंपर्कामुळे विरोधकांपुढे मोठे आव्हान उभे करत आहेत। या निवडणुकीत नागोठणे परिसरात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत असून धुळे यांच्या सेवाभावी व्यक्तिमत्वामुळे मतदारांचा ओढा मनसेकडे वाढताना पाहायला मिळतोय। प्रलंबित प्रश्न सोडवून सर्वसामान्यांना न्याय देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। खरं तर मी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचं मनापासून आभार आहे, कारण की प्रचंड गरीब घराण्यातून मला सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी एबी फॉर्म देऊन माझी उमेदवारी जाहीर केली आहे। आणि जर आपण बघायला गेलो तर नागोठणे विभागामध्ये गेले 15 वर्ष विकासच झालेला नाहीये। साधा फिल्टर पाणी नागोठण्यातील विभागातील शहरातील काही लोकांना साधं फिल्टर पाणी देखील नाहीये, प्रचंड प्रमाणात नाही, डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था नाही, आरोग्याची कुठली व्यवस्था, त्यामुळे नागोठणे विभागामध्ये कुठल्याच प्रकारे विकास झालेला नाहीये। हे सर्व बघून मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ह्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे। एक साईडला जनशक्ती आहे आणि एक साईडला पैसा आहे। लोकांचा खूप चांगला मला प्रतिसाद आहे। गावागावामधून गेलो तरी सगळेजण म्हणतात की प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इथे उमेदवार उभा आहे, त्यामुळे लोकांमधून विभागामधून सर्व काही सुशिक्षित वर्गामधून देखील खूप मोठा प्रतिसाद आहे। रायगडमध्ये आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे। लोकनेते दिबा पाटील यांच्या जन्मभूमी असलेल्या जासई येथे काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी दिबांना आणि हुतात्म्यांना भावपूर्ण अभिवादन करून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। जासई, दिघोडे आणि कोपरोली भागात काढलेल्या या रॅलीला मतदारांचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या निवडणुकीत जासई मतदारसंघातून डॉक्टर मनीष पाटील आणि चिरनेरमधून ॲडव्होकेट अविनाश ठाकूर हे उमेदवार महाविकास आघाडीतर्फे रिंगणात आहेत। या रॅलीत मिलिंद पाडगावकर, नगराध्यक्षा भावना घाणेकर, उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्यासह शेकाप आणि महाविकास आघाडीचे दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते। उरण आणि पनवेलचे आमदार दोन्ही मैदानामध्ये उतरलेले आहेत, रात्रदिवस ते मेहनत करतात, कारण आजपर्यंत ज्यांनी 2014 पासून या उरण पनवेलचा विकासाचा किंवा भकास झालेला आहे। एअरपोर्टचा तुम्ही बघितलं असेल, स्थानिकांना नोकऱ्या दिल्या जात नाही, पैसे घेऊन कामाला लावलं जातं, त्याच्यामुळं या उरण पनवेल विकास झालेला नाही। त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या ज्या जितक्या सीटा आहेत त्या येणार। आणि या आमच्या वहिनी आहेत निर्मला नरेश घरत, आणि ऐका, भावानी इतका वर्ष नरेश घरत यांनी जो विकास केलेला आहे, 30 वर्ष लगातार, 15 वर्ष आणि पंचायत समितीमध्ये जे 15 वर्ष, या माध्यमातून आम्हाला जनतेला एकच आम्ही आवाहन केलं आहे की चांगला उमेदवार आम्ही दिलेला आहे। निर्मला नरेश घरत यांना चांगल्यात चांगल्या मताने निवडून दोन्ही जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती महाविकास आघाडी 100% चारही येणार। इथले दुसरे जे आमचे झेडपीचे आहेत डॉक्टर मनीष, अतिशय चांगले उमेदवार आहेत, काँग्रेसच्या माध्यमातून उभे आहेत, तेही निवडून येणार। आणि उरणमध्ये झेडपीच्या चारीचे सीट पैशांचा वापर केला जातो, पैशांचा 100% करू शकेल, कारण त्याही विकास केलेला नाही, भकास केलेला आहे, कुठलाही मुद्दा त्यांना दाखवायला नाही विकासाचा, त्याच्यामुळे पैसा त्यांना वापरावा लागेल। या विमानतळाला दिबा पाटलां साहेबांचंच नाव देण्यास आम्ही सरकारला भाग पाडू। सध्या भारत सरकार आणि देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातलं सरकार हे कट कारस्थान करीत आहे। NB एअरपोर्ट याचा अर्थ काय, तर नरेंद्र मोदी एअरपोर्ट त्यांनी त्या एअरपोर्टला देण्याचा जो घाट घातलाय तो आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही। ज्या पद्धतीने आपण बघता या विमानतळाच्या प्रकल्पामध्ये अनेक नोकऱ्या आता होत आहेत, मात्र या नोकऱ्या देताना कुठेतरी पैसे खाल्ले जातात असाही आरोप एकंदरीत होतो। दिबा पाटील साहेबांनी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या अनुषंगानं सिडकोचा जो लढा पुकारला होता, तो सिडको केवळ जमिनीच्या विकासाच्या अनुषंगाने नव्हता, तर भूमिपुत्रांच्या अधिकाराच्या देखील अनुषंगाने होता। आणि आज त्या अधिकारांची पायमल्ली ही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरू आहे। जिल्हा परिषदेमध्ये जर काँग्रेस आणि मित्रपक्षांची सत्ता आली तर विमानतळ हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीमध्ये येते, अशा प्रकारचं आंदोलन हे नावासंदर्भात असं आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याकरता कटिबद्ध आहोत। करिता आंदोलन यापूर्वी केलेले आहेत, अधिक आंदोलन येणाऱ्या काळात आम्ही तीव्र देखील करू। देवेंद्र फडणवीसांना या भूमीतून, दिबा पाटील साहेबांच्या जन्मभूमीतून माझं आव्हान आहे, तुमच्यात हिंमत असेल तर नरेंद्र मोदींचं नाव देऊन दाखवा। आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देखील त्यांना या निमित्ताने। खेड तालुक्यातील बिजगर गावाचा सुपुत्र सुजल सचिनराव भोसले याने NDA मध्ये निवड होऊन आपल्या गावाचे आणि संपूर्ण जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे। भारतीय सैन्य दलातील प्रतिष्ठित NDA प्रवेशासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी लेखी परीक्षा आणि अत्यंत आव्हानात्मक समजली जाणारी
SSB मुलाखत सुजलनं यशस्वीपणे पूर्ण केली आहे. तो भारतातील सैन्य दलातील निवृत्त कॅप्टन राजाराम भोसले यांचा नातू असून सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय सक्रिय व्यक्तिमत्व सचिन भोसले यांचा सुपुत्र आहे. कुटुंबातूनच मिळालेल्या देशप्रेमाच्या बाळकडूमुळे आणि कठोर शिस्तीमुळे सुजलने हे दैदिप्यमान यश संपादित केलंय. त्याच्या या उत्तुंग यशामुळे संपूर्ण सातगाव बिसघर परिसरात सध्या आनंदाची लाट उसळली असून ग्रामस्थांकडून सुजलवर कौतुकाचा वर्षाव होतोय. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन याच्या जोरावर त्यानं हे कठीण शिखर गाठलं आहे. भविष्यातील गौरवशाली राष्ट्रसेवेच्या वाटचालीसाठी समस्त ग्रामस्थांनी सुजलला मनापासून शुभेच्छा दिल्यात. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.